तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली आहे का? नसेल झाली तर कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि जर झाली असेल तर ती चेक कशी करायची आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर ई-केवायसी चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे मोबाईलमध्ये. त्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचं आहे माझी लाडकी बहीण योजना. त्यानंतर आपल्याला इथं ती वेबसाईट ओपन करायची आहे. आपली पहिली वेबसाईट येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladkibahin.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला इथे दिसेल ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी क्लिक. इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले आपला इथं आधार नंबर टाकायचा. लक्षात ठेवा, आधार नंबर तोच टाकायचा आहे ज्याच्या नावाने आपण ई-केवायसी करणार आहोत. आपल्याला तो आधार नंबर इथे टाकायचा आहे. तर आपला इथं आधार नंबर टाकून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला हा जो कॅप्चा दिसतोय तो आपल्याला कॅप्चा इथं टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप केल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली जायचं आहे. खाली इथे बघा मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला हा जो ऑप्शन आहे OTP पाठवा टॅप करायचा आहे. इथे टॅप केल्यानंतर बघा इथं या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ काय की तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. नसेल झाली तर याच पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाकीच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.